मृतपाय झालेली लोकशाही या तरुणांच्या आंदोलनामुळे जिवंत झाली आहे। आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा सध्याची महत्त्वाची घडामोड सांगूया की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केलेला आहे आणि त्यांच्या खात्याचा जो कार्यभार आहे तो प्रल्हाद जोशींकडे सोपवलेला आहे। त्यामुळे आता नवीन शिक्षण मंत्री कोण असणार आहेत याची उत्सुकता आता सर्वांनाच असणार आहे। आणि पुढची एक मेट्रोची बातमी आहे ती स्नेहिल तू सांग। अगदी यावेळेची एक अत्यंत महत्त्वाची बातमी ती म्हणजे जे 18 दिवस 18 मेट्रो स्टेशन्स जे बंद होते या आंदोलनामध्ये जे झेंझी जाऊ नयेत म्हणून सरकारनं प्रिकॉशन्स घेतले होते। जंतर मंतरच्या अवतीभोवतीचे जे सगळे स्टेशन्स बंद होते ते आता खुले झालेले आहेत आणि आता मेट्रो प्रशासनानं त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे। हे तेच मेट्रो प्रशासन आहे ते 18 स्टेशन्स का बंद केले, 18 मेट्रो स्टेशन्सवर का मेट्रो थांबत नव्हते याचं उत्तर देत नव्हते। परंतु आता आंदोलन संपल्यानंतर मात्र मेट्रो प्रशासनानं आम्ही 18 स्टेशन्स जे आहेत ते आता प्रवाशांसाठी पूर्णपणे खुले केलेले आहेत। सर्व मेट्रो स्टेशन सुरळीत सुरू झाल्याचा दावा त्यांनी केलेला आहे आणि आता प्रवाशांनी देखील मोठा दिलासा यामुळे व्यक्त केल्याचं दिसतंय।